नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण गॅस न पेटवता अगदी 10 मिनिटात तयार होणारे कोकोनट मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर मोदक बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, ते एका बाउलमध्ये टाकून घेऊया। यानंतर आता इथे मी पाव कप कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला 1 कप डेसिकेटेड कोकोनटसाठी पाव कप कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। आता इथे छान मिक्स झालेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहे। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, यामध्ये आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर आता या साच्यामध्ये मिश्रण भरून झालेलं आहे। आता हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपण साचा ओपन करून पाहूया। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मोदक तयार झालेला आहे। आता याच्या साइडचं एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहे। यानंतर आता इथे मी 2 वाटी गरम दुधामध्ये केशर भिजत घातलेलं होतं, त्या केशराच्या काड्या त्याला लावून घ्यायचे आहे, यामुळे मोदक दिसायला खूप आकर्षक दिसतात। तर अशा प्रकारे इथे मी सर्व मोदकांना केशर लावून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे इथे आपले कोकोनट मोदक तयार झालेले आहे। तर हे मोदक घरी नक्की करून बघा। हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत, घाईच्या वेळेस आपण पटकन हे तयार करू शकतो। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।